पुणे मराठी 24 ताज्या घडामोडी। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी नामांकन दाखल केले। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने सुरू आहे। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला। मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अधिकृत नामांकन दाखल केले। निवडणूक प्रक्रियेपूर्वी कार्यक्रमाची सुरुवात निलेश उत्तम पवार यांच्या निवासस्थानातून प्रस्थान करून झाली। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले। संपूर्ण सोहळा शांत, सांस्कृतिक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडला। कामठे आळी येथून मार्गक्रमण आयोजित करण्यात आले होते। मार्गक्रमणादरम्यान महिला व पुरुष नागरिकांची उत्साहपूर्ण उपस्थिती दिसून आली। प्रभागात निवडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता आणि शांततेत सहभाग दिसून मिळाला। नगर परिषद कार्यालयात अधिकृत नामांकन दाखल मार्गक्रमणानंतर उमेदवार मोनिका निलेश पवार व गणेश बालासो कामठे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद कार्यालयात पोहोचले व अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला। संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शांततेत व नियमबद्धरित्या पूर्ण झाली। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद शांततेत निवडणूक 2025 सुरू असून आजच्या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणुकीची योग्य रंगत आणि नागरिकांमध्ये सहभागाची भावना दिसून येत आहे। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 मधील प्रत्येक अपडेट, ताज्या घडामोडी आणि मैदानातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुणे मराठी 24 ला फॉलो व सबस्क्राइब करून जोडलेले रहा। आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहोत। यामध्ये मी स्वतः निलेश उत्तम पवार, माझी पत्नी मोनिका निलेश पवार हिचा ओबीसी महिला मधून आम्ही उमेदवारी अर्ज भरला। तसेच सर्वसाधारण पुरुष म्हणून गणेश बाळासाहेब कामठे यांचा आम्ही सर्व जनतेने मिळून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आम्ही संवेदनशील नेतृत्व एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फील्डवर उतरून काम करणारी आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। तसेच आम्हाला विकासाचं विजन देणारे विजयबापू शिवतारे यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभून आम्ही गावासाठी आतापर्यंत असंख्य रस्ते, मूलभूत सुविधांसाठी पाणी, रस्ते, ड्रेनेज याच्या मार्फत आम्ही विविध कामं केलेली आहेत आणि ह्या कामांच्या जोरावरती संपूर्ण फुरसुंगी गावात शिवसेना स्वतःचा भगवा नक्कीच फडकवेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। या माध्यमातून मी तुम्हाला महत्त्वाचं रस्ते आणि पाणी हा मूलभूत सुविधांचा इथं जो अभाव आहे आता सध्याला तो पूर्ण करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन नंतर बाकीचे डीपी टीपी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर टॅक्सचे प्रश्न असतील आणि सामान्य जनतेचे महत्त्वाचे मूलभूत सर्व सोयी सुविधांचे प्रश्न असतील त्या आम्ही नक्कीच लवकर मार्गी लावू। सोसायट्या इथं भरपूर प्रमाणात झालेल्या आहेत। सोसायट्यांसाठी विशेष सुविधा सर्व टॅक्स धारक असताना त्यांना विशेष सुविधा मिळल्या जात नाही, त्याच्यासाठी विशेष भर देऊ आणि या सोसायट्यांच्या लोकांना भरपूर प्रमाणात जो मेंटेनन्स येतो हा नगर परिषदेच्या माध्यमातून कसा पूर्ण करता येईल याचा आम्ही प्रमुख हेतू पुढे ठेवून पुढे काम करणार आहोत। एवढंच सांगतो की माननीय आमदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातूनच फुरसुंगी गावात विविध विकास कामे झालेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा विजयबापू शिवतारे यांचा भगवा पताका फडकल्यानंतर फुरसुंगी गावाची या महाराष्ट्रात फुरसुंगी असेल उरुळी देवाची ही जी नगर परिषद आहे या महाराष्ट्रात 1 नंबरची नगर परिषद आणि भविष्यातली 1 नंबरची महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवडचं नाव निघतं तसं फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेचं महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी 1 नंबरची नगरपालिका म्हणून नामनिर्देशित होईल असं आमचं काम असेल आणि ते विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून असेल। धन्यवाद। पुणे आणि सांगणे ज्याच्यासोबत महिला त्याचा मतपेटीमध्ये नंबर पाहिला, अगदी त्या विचारावरती आम्ही
काम करत आहे महिलांसाठी. लाडक्या बहिणींची जे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी घोषणा केली त्यानंतर आपण बघितलं असेल की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने असं मॅन्डेट मिळालं आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील, पुरंदर हवेलीचे भाग्यविधाते आमदार नामदार विजय बापू शिवतारे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगर परिषदेची स्थापना केली. आज जर सांगायचं झालं तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही महानगरपालिकेमधनं नगर परिषद करून घेतली आणि सर्वसामान्य लोकांना जो टॅक्समधनं जो दिलासा मिळालेला आहे हा